विद्यार्थ्यांनो, पॅरलल लाईन्समध्ये आपण इंटेरियर अँगल्स टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आणि अल्टरनेट अँगल्स टेस्ट अशा 3 टेस्ट बघितल्या होत्या पॅरललिटीच्या. आता आपल्याला एक नोट आहे, हे कोरोलरीज आहेत. कोरोलरीज म्हणजे सब थेरम्स जे असतात त्यांना कोरोलरीज म्हणतो आपण. तर हे जे टेस्ट आहेत 3 त्याच्या कोरोलरीज आहेत. ते हा आपल्याला लक्षात ठेवायच्या, नोट म्हणून तुम्ही उतरून घ्यायच्या तुमच्या वहीमध्ये. पहिली कोरोलरी आहे की इफ टू लाईन्स इन अ प्लेन, एका प्लेनमध्ये पाहिजेत, जर 2 लाईन्स इन अ प्लेन आर, हे परपेंडिक्युलरचं साईन आहे, परपेंडिक्युलर टू सेम लाईन, म्हणजे एका प्लेनमध्ये 2 लाईन्स आहेत आणि त्या एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. देन दे आर पॅरलल टू इच अदर, तर त्या एकमेकींना पॅरलल असतात. म्हणजे 2 लाईन्स जर एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर त्या 2 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतात. याचं इंटरप्रिटेशन आहे की इन फिगर लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एन. हे पहा, इथे लाईन एल जी आहे ही या लाईन एनला परपेंडिक्युलर आहे आणि लाईन एमसुद्धा परपेंडिक्युलर आहे लाईन एनला. ही एम लाईनसुद्धा या एन लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग आता 2 लाईन्स जर एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील, ह्या 2 लाईन्स आहे आणि ह्या 2 लाईन्स एकाच लाईनला म्हणजे लाईन एनला परपेंडिक्युलर आहेत. मग आपला नियम सांगतो, इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन देन दे आर पॅरलल टू इच अदर. आता ह्याच्या पहा, ह्या 2 लाईन्स जे आहेत ह्या एकाच लाईनला एन लाईनला परपेंडिक्युलर आहेत. मग जर 2 लाईन्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर त्या 2 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतात. मग त्या नियमानुसार लाईन एल लाईन एनला परपेंडिक्युलर आहे, लाईन एमसुद्धा लाईन एनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे दीज 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, देअरफॉर दीज 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ह्या 2 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतील. हे बघा, ह्या एकमेकींना पॅरलल होतात जर ह्या 2 लाईन्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर. दुसरा नियम असा आहे, दुसरी नोट अशी आहे, सेकंड नोट, इफ म्हणजे जर 2 लाईन्स इन अ प्लेन, म्हणजे एकाच प्लेनमधल्या 2 लाईन्स. हे इन अ प्लेन यासाठी असतं की पॅरलल लाईन्सची कंडिशन असते की 2 लाईन्स जे आहेत ते एकाच प्लेनमध्ये असले पाहिजे. की इफ 2 लाईन्स इन अ प्लेन, जर 2 लाईन्स आहे एका प्लेनमध्ये, आर म्हणजे असतील पॅरलल टू सेम लाईन, म्हणजे एकाच प्लेनमध्ये 2 लाईन्स आहेत आणि त्या सेम लाईनला पॅरलल असतील, देन दे आर पॅरलल टू इच अदर, तर त्या एकमेकींना पॅरलल असतात. म्हणजे 2 लाईन्स मी तुम्हाला दिल्या आणि तुम्हाला सांगितलं की ह्या 2 लाईन्स एकाच लाईनला पॅरलल आहेत, तर मग त्या 2 लाईन्स एकमेकींनासुद्धा पॅरलल असतील. जसं आता हे फिगरमध्ये इंटरप्रिटेशन आहे. ही फिगर पहा, या फिगरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की लाईन एल जी आहे ही लाईन एनला पॅरलल आहे आणि लाईन एम जी आहे ही सुद्धा लाईन एनला पॅरलल आहे. म्हणजेच एल आणि एम ह्या 2 लाईन्स या एन लाईनला पॅरलल असतील तर मग ह्या 2 लाईन्स एकमेकींनासुद्धा पॅरलल असतील. हे बघा, इथे इंटरप्रिटेशन आहे. इन फिगर लाईन एल, ही लाईन एल जी आहे ही पॅरलल टू लाईन एन, लाईन एल जी आहे ही लाईन एनला पॅरलल आहे आणि लाईन एमसुद्धा पॅरलल आहे लाईन एनला आणि एम लाईनसुद्धा एन लाईनला पॅरलल आहे. मग आपला नियम सांगतो, जर 2 लाईन्स एकाच लाईनला पॅरलल असतील, मग एल जर एनला पॅरलल आहे, एमसुद्धा एनला पॅरलल आहे, तर मग ह्या 2 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतील. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, जर 2 लाईन्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील अशा, तर ह्या 2 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतात. फक्त त्या एका प्लेनमध्ये असायला पाहिजे. एका प्लेनमध्ये समजा आता हे वहीच्या पानावर तुम्ही एल काढली, एम काढली, एकाच वहीच्या पानावर 2 लाईन्स आहेत म्हणजे एका प्लेनमध्ये. मग ह्या 2 लाईन्स जर एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ह्या एकमेकींना पॅरलल असतात. आणि तसंच 2 लाईन्स जर एकाच लाईनला पॅरलल असतील, समजा एल लाईन ही एन लाईनला पॅरलल असेल आणि एम लाईनसुद्धा एल लाईन एनला पॅरलल असेल, मग याचा अर्थ झाला की एल आणि एम ह्या दोन्ही लाईन्स एकाच लाईनला पॅरलल असतील तर ह्या 2 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतात. तर हे नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, वहीमध्ये उतरून घ्यायचा आहे. आता इंटेरियर आपल्या ज्या टेस्ट ऑफ पॅरललिटी आहेत
त्या टेस्ट ऑफ पॅरलिटीवर आपल्याला हे एक्झाम्पल्स घ्यायचे आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, मी इथे वहीवर लिहूनच घेतलं आहे की इन फिगर 2.18 ही 2.18 फिगर होती आपल्या टेक्स्टबुकमध्ये. वाय अँगल जो आहे तो 108 डिग्रीचा आहे. नंतर एक्स अँगल जो आहे हा 71 डिग्रीचा आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे, आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल टू पॅरलल. क्वेश्चन विचारलं आहे आपल्याला आणि जस्टिफाय करायला सांगितलं. ही फिगर आहे. या फिगरमध्ये एम आणि एन दोन लाईन्स आहेत आणि हा ट्रान्सवर्सल आहे. हा एक्स अँगल आहे आणि हा वाय अँगल आहे. हा वाय अँगल 108 डिग्रीचा आहे आणि एक्स अँगल हा 71 डिग्रीचा आहे. आणि आपल्याला हे ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत का ते विचारलं आहे, जस्टिफाय करायचं आहे. तर मुलांना आपण इंटेरियर अँगल्स टेस्ट शिकलो. ही टेस्ट आपल्याला सांगते की एखाद्या ट्रान्सवर्सलनी दोन लाईन्सना इंटरसेक्ट केलं असेल आणि इंटेरियर अँगल्सची पेअर, एक पेअर, कोणतीही एक पेअर इंटेरियर अँगल्सची ही सप्लिमेंटरी असेल तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. आता इथे पहा, एम आणि एनचा हा एल ट्रान्सवर्सल आहे आणि हे एक्स आणि वाय अँगल्स जे आहेत हे इंटेरियर अँगल्स आहेत एम आणि एन लाईनचे. हे जर सप्लिमेंटरी असतील तर मग ह्या दोन लाईन्स पॅरलल असतील आणि हे जर सप्लिमेंटरी नसतील तर ह्या दोन लाईन्स पॅरलल असणार नाहीत. तर प्रश्न आहे, वाय अँगल 108चा आहे, एक्स अँगल 71चा आहे. प्रश्न विचारला आहे की आर लाईन्स एम अँड एन आर पॅरलल. एम आणि एन ह्या लाईन्स पॅरलल आहेत का? आणि जस्टिफाय करायचं आहे, म्हणजे कारण पण त्याचं द्यायचं आहे. पॅरलल असतील तर काय आहेत आणि पॅरलल नसतील तर काय आहेत. मी याचं सोल्युशन घेतो. इन फिगर अँगल एक्स प्लस अँगल वाय इक्वल टू अँगल एक्स 71 डिग्रीचा आहे आणि अँगल वाय हा 108 डिग्रीचा आहे आणि हे इक्वल टू येते 179 डिग्री, म्हणजेच नॉट इक्वल टू 180 डिग्री. लक्षात घ्या, अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांची सम केली मी. एक्स 71चा आहे, हा 108चा आहे आणि या दोघांची सम येते 179 आणि नॉट इक्वल टू 180. म्हणजेच या दोघांची सम 180 डिग्री नाही. मग याचा अर्थ झाला दॅट इज अँगल एक्स अँड अँगल वाय आर नॉट सप्लिमेंटरी. हे जे दोन अँगल्स आहेत हे सप्लिमेंटरी नाहीत. मग जर सप्लिमेंटरी नाहीत, हे जे ह्या ज्या तुमच्या दोन लाईन्स दिल्या होत्या एम आणि एन, त्यांचे हे इंटेरियर अँगल्स आहेत आणि ह्यांची सम 180 डिग्री नाही, म्हणजे हे सप्लिमेंटरी नाहीत. मग इंटेरियर अँगल्स टेस्ट सांगते की दोन लाईन्सना ट्रान्सवर्सलनी इंटरसेक्ट केल्यावर इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तरच ह्या लाईन्स पॅरलल असतात, अन्यथा ह्या लाईन्स पॅरलल असत नाहीत. मग आता हे दोन अँगल्स जे आहेत इंटेरियर अँगल्स लाईन्स एम आणि एनचे, यांची सम 180 डिग्री नाही आहे, म्हणजे हे सप्लिमेंटरी नाही आहे. देअरफोर बाय इंटेरियर अँगल्स टेस्ट, इंटेरियर अँगल्स टेस्टनुसार लाईन्स एम अँड एन आर नॉट पॅरलल. लाईन्स एल आणि एम ह्या पॅरलल नाहीत. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत, सोपे पण आहेत, लक्षात येतात पटापट. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळू. याच एक्झरसाईजमध्ये सेकंड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला हे आपल्याला सांगतं की फिगरमध्ये ही फिगर दिली आहे. लाईन एल आहे, लाईन एम आहे आणि हा ए अँगल आहे आणि हा बी अँगल आहे. हा ट्रान्सवर्सल आहे आणि हे दोन अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत. इन फिगर 2.19 ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये 2.19 अशी फिगर आहे नंबरची. आपल्याला दिला आहे अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी इन फिगर इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. हा ए अँगल आणि बी अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील, देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. जर या फिगरमधले ए आणि बी हे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर प्रूव्ह करा की लाईन एल आणि लाईन एम हे एकमेकांना पॅरलल आहेत. तर आपण आता काय करायचं, आपण याचा प्रूफ लिहू. तर प्रूफसाठी ही फिगर घ्यावी लागेल तुम्हाला. हे प्रॉब्लेम लिहून झाला तर ही फिगर घ्यावी लागेल तुम्हाला सोल्युशनमध्ये. इथे मग तुम्हाला याचा आन्सर जे आहे, याचं सोल्युशन जे आहे ते असं घ्यावं लागेल. ही फिगर घ्याल तुम्ही
फिगर काढावीच लागेल. हा प्रॉब्लेम लिहिला होता मी. फिगर काढाल, या दोन लाईन्स घ्याल, ही एल आणि ही एम, आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. हा ट्रान्सव्हर्सल दिला आहे एन. हा अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे. आता गिव्हन काय आहे? तर गिव्हन आहे आपल्याला की इन फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. आपल्याला हा प्रश्न आहे की जर ए आणि बी कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन लाईन्स पॅरलल दाखवा. मग प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. टू प्रूव्ह लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता पहा, मी इथे याचं प्रूफ घेतो आहे. आपण इथे हा सी अँगल घेऊन घेऊ आणि आता आपण याला सॉल्व करू. इथे मी सी अँगल घेतला आहे बघा. मग मी लिहितो आहे आता की इन फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. हे गिवन आहे. अँड हे बघा, ए आणि बी कॉन्ग्रुएंट दिले आपल्याला. अँड अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. ए आणि बी कॉन्ग्रुएंट गिवन आहेत, पण हा बी अँगल जो आहे हा सीला कॉन्ग्रुएंट आहे, कारण बी आणि सी हे अपोजिट अँगल्स आहेत ज्यांना आपण व्हर्टिकल अँगल्स म्हणतो. मग मी पुढे लिहितो अँड अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. याचं रिझन लिहावं लागेल आपल्याला, व्हर्टिकल अँगल्स. आता बघा, इथे ट्रान्झिटिव्हिटी नावाची प्रॉपर्टी लागते कॉन्ग्रुएन्सीची. जर एक अँगल दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा अँगल तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला अँगल तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असतो. इफ वन अँगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड and second angle is congruent to third, then first angle is congruent to third angle. जशी सेगमेंटच्या प्रॉपर्टीज होत्या कॉन्ग्रुएन्सीच्या, तसे अँगलच्या प्रॉपर्टीज असतात कॉन्ग्रुएन्सीच्या. हा अँगल ए बीला कॉन्ग्रुएंट आहे आणि बी सीला कॉन्ग्रुएंट आहे. तर देअरफॉर ट्रान्झिटिव्हिटीनुसार हा फर्स्ट अँगल आणि हा थर्ड अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील. देअरफॉर लिहावं लागेल इथे अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. रिझन आहे ट्रान्झिटिव्हिटी. ही ट्रान्झिटिव्हिटी नावाची प्रॉपर्टी आहे. रिझन द्यावे लागतील प्रत्येक ठिकाणी. मग आता बघा, ए आणि सी कॉन्ग्रुएंट झाले, पण बघा ए आणि सी हे लाईन्स एल आणि एमचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आपण शिकलेलं आहे की जर दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर लाईन्स पॅरलल असतात. तर मुलांना इथे आपल्याला ए आणि बी अँगल्स कॉन्ग्रुएंट दिले होते. आपण हा सी घेतला होता. मग ए इज कॉन्ग्रुएंट टू बी जे गिव्हन होतं ते मी लिहिलं, आणि मग बी इज कॉन्ग्रुएंट टू सी हे व्हर्टिकल अँगल्स आहेत. म्हणजे ए बीला कॉन्ग्रुएंट झाला, बी सीला कॉन्ग्रुएंट झाला. देअरफॉर मग हा अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू सी. ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी लावली आपण. आणि ए आणि सी जे आहेत हे या दोन लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मग मी लिहिल देअरफॉर बाय या दोन लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आलेले आहेत तुमचे. आणि नियम सांगतो ज्याचं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. ती टेस्ट सांगते दोन लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स जर एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्टनुसार लाईन, टेस्टचं नाव लिहावं लागेल. टेस्टचं नाव नाही लिहिलं तर आपले मार्क्स जातील. टेस्टचं नाव हे अतिशय महत्त्वाचं आहे. लाईन एल कोण्या टेस्टनुसार तुम्ही या दोघांना पॅरलल घोषित करता इज प्रूव्ड. हे अशा पद्धतीचं हे सेकंड एक्झाम्पल. छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत, सोपे आहेत, पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आता या थर्ड एक्झाम्पलकडे येऊ आपण. एक्झरसाइज तुमचं प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं थर्ड एक्झाम्पल होतं की फिगर आहे ही. या फिगरमध्ये 2.20 फिगर आहे ही तुमच्या टेक्स्टबुकमधली. हे म्हणत आहे की इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. हे बघा, हे ए आणि बी अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी अँड अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय, देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. आता बघा, इथे प्रूव्ह करायचं तुम्हाला की लाईन एल आणि लाईन एन ह्या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि तुम्हाला दिलं आहे की ह्या तीन लाईन्स दिल्या होत्या एल, एम आणि एन. हा ए अँगल आहे, हा बी अँगल आहे. ए आणि बी अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि इकडे एक्स आणि वाय अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे.
आपल्याला लाईन एल आणि लाईन एन यांना एकमेकींना पॅरलल दाखवायचं आहे. तर मुलांनो, ही फिगर जी आहे ही तुम्हाला सोल्युशनमध्ये घ्यावी लागेल. इथे तुम्हाला गिव्हन घ्यावं लागेल मुलांना सोबत, या फिगरसोबत. लक्षात घ्या, ही फिगर लागेलच, हे प्रूफ आहे, त्याच्यामुळे गिव्हन जे आहे ते लिहावं लागेल, टू प्रूफ लिहावं लागेल आणि नंतर फिगरवरून मग प्रूफ लिहावं लागेल. तर इथे गिव्हन असं आहे की जे दिलं आहे ते आपण लिहू. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, कॉमा देतो आहे. अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. आणि टू प्रूव्ह आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. मुलांना याचा प्रूफ घेतो आहे मी. फर्स्ट स्टेप घेतो आहे मी इन फिगरमध्ये. बघा, ए अँगल आणि बी अँगल हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहे तुम्हाला, अँगल ए आणि अँगल बी. जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अँगल ए आणि अँगल बी हे दोन अँगल्स हे लाईन्स एल आणि एम लाईन्सचे के ट्रान्सव्हर्सलसाठीचे, हा के ट्रान्सव्हर्सल आहे. हे पहा, ह्या दोन लाईन्स आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. लक्षात घ्या, ए आणि बी कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे ए आणि बी जे आहेत हे लाईन एल आणि लाईन एम या दोन लाईन्सचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि आत्ताच एक करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आपण वापरली की दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. मग इथे इन फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी हे गिवन आहे आपल्याला. मग ए आणि बी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे एल लाईन आणि एम लाईन यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच ह्या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल झाल्या. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. याला 1 नंबर टाकतो आणि याला रिझन देतो करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. का पॅरलल घेतल्या तुम्ही हे लाईन्स? कारण या दोन लाईन्सचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत जे कॉन्ग्रुएंट आपल्याला दिलेले आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. आता मी सेकंड स्टेप घेतो. अगेन सिमिलरली अशाच प्रकारे अँगल एक्स आणि वाय कॉन्ग्रुएंट आहेत. आता पहा, हा अँगल एक्स आणि हा अँगल वाय. तुमच्या लक्षात आलं असेल लाईन्स एम आणि एन ह्या ज्या दोन लाईन्स आहेत यांचे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. बघा, लाईन्स एम आणि एन आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे या दोन लाईन्सचे अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तरीसुद्धा लाईन्स ह्या पॅरलल असतात. टेस्टचं नाव आहे अल्टरनेट अँगल्स टेस्ट. ही टेस्ट आपल्याला सांगते की दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर जर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. मग सिमिलरली अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय हे गिव्हन आहे आपल्याला परत. देअरफॉर मग याचा अर्थ लाईन्स एल एम अँड एन, देअरफॉर लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. म्हणजे लाईन्स एम आणि एन झाल्या एकमेकींना पॅरलल. याला टाकतो मी 2 नंबर. आता इथे रिझन बदललं. आता इथे ही जी टेस्ट वापरली मी ही आहे अल्टरनेट अँगल्स टेस्ट. आता फ्रॉम 1 and 2 तिसरी स्टेप घेतो मी. फ्रॉमपेक्षा आता लिहितो मी नाव वी हॅव, जे आपल्याजवळ आता माहिती आहे ती माहिती लिहितो आता मी. नाव वी हॅव, आता आपल्याजवळ आहे. याचा अर्थ होतो आता आपल्याकडे आहे. काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे ही माहिती आहे. फर्स्ट रिझल्ट आहे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. अँड दुसरा रिझल्ट आहे आपल्याकडे लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन.
हे आहे आपल्याकडे फ्रॉम 1 and 2. स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर. याचा अर्थ झाला दॅट इज लाईन्स. लक्षात घ्या, लाईन एल ही लाईन एमला पॅरलल आहे आणि लाईन एम लाईन एनला पॅरलल आहे. म्हणजे इथे दोन लाईन्स एकाच लाईनला पॅरलल आहेत. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम आणि लाईन एन सुद्धा पॅरलल आहे एमला. आता इथे ट्रान्झिटिव्ह वगैरे प्रॉपर्टी नसते पॅरलिलिटीमध्ये. आत्ता मी एक नियम शिकवला तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणाल एक लाईन दुसरीला पॅरलल आहे आणि दुसरी लाईन तिसरीला पॅरलल आहे म्हणजे पहिली लाईन तिसरीला पॅरलल झाली. हा ट्रान्झिटिव्हिटीचा नियम आहे जो आहे तो पॅरलिलिटीमध्ये नसतो, तो कॉन्ग्रुएन्सीमध्ये असतो. तर इथे असं नका म्हणू वन लाईन इज पॅरलल टू सेकंड आणि सेकंड लाईन इज पॅरलल टू थर्ड, देअरफॉर फर्स्ट लाईन इज पॅरलल टू थर्ड, असं नाही म्हणायचं इथे. आत्ताच मी एक नियम तुम्हाला शिकवला होता की दोन लाईन्स जर एकाच लाईनला पॅरलल असतील, इफ टू लाईन्स आर पॅरलल टू द सेम लाईन देन दे आर पॅरलल टू ईच अदर. दोन लाईन्स जर एकाच लाईनला पॅरलल असतील तर त्या एकमेकींना पॅरलल असतात. नीट पहा, इथे लाईन एल जी आहे ही लाईन एमला पॅरलल आहे आणि लाईन एनसुद्धा लाईन एमला पॅरलल आहे. एम इज पॅरलल टू एन म्हणजेच एन इज पॅरलल टू एम. म्हणजे इथे दॅट इज लाईन्स एल अँड एन, लाईन एल आणि लाईन एन ह्या ज्या दोन लाईन्स आहेत आर पॅरलल टू सेम लाईन म्हणजेच लाईन एल आणि एन ह्या पॅरलल आहेत सेम लाईन एमला. आणि आत्ताच एक नियम आपण घेतला होता, जर दोन लाईन्स एकाच लाईनला पॅरलल असतील तर त्या एकमेकींना पॅरलल असतात. देअरफॉर मग प्रूव्ह झालं की ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या दोनच्या दोन्ही लाईन्स एकाच लाईनला पॅरलल आहेत. देअरफॉर मग त्या एकमेकींना पॅरलल असतील. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन इज प्रूव्ड. नियम जो वापरला आपण तो नियम आहे की इफ टू लाईन्स आर पॅरलल टू सेम लाईन then they are parallel to each other. तर हा नियम मी तुमच्यासाठी लिहून दिलेला आहे. परीक्षेमध्ये हा नियम नाही लिहिला तरी चालतो. लक्षात घ्या काय काय केलं आपण. प्रूफ कसं लिहिलं, आपल्याला एल लाईन आणि एन लाईन पॅरलल दाखवायचं होता. तर गिवन होतं ए इज कॉन्ग्रुएंट टू बी, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू बी. मग ए आणि बी हे लाईन्स एल आणि एमचे करस्पॉन्डिंग अँगल्स होते आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे लाईन एल आणि लाईन एम ह्या एकमेकींना पॅरलल झाल्या. टेस्टचं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. मग आपण सेकंड स्टेप घेतली. आपल्याला एक्स आणि वाय कॉन्ग्रुएंट दिले होते तर आपण लिहिलं अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय गिवन होतं आपल्याला. मग हे आपण बघितलं की एक्स आणि वाय हे लाईन्स एम आणि एन यांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. हा ट्रान्सव्हर्सल आहे त्यांचा आणि हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. ही टेस्ट सांगते आपल्याला अल्टरनेट अँगल्स टेस्ट. मग हे एक्स आणि वाय कॉन्ग्रुएंट असतील तर मग एम आणि एन लाईन्स पॅरलल झाल्या तर अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय गिवन. हे अल्टरनेट अँगल्स आहेत या दोन लाईन्सचे एम आणि एनचे. देअरफॉर लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. 2 नंबरचं स्टेटमेंट झालं आपलं. हे स्टेटमेंट नंबर आहे 2 आणि टेस्टचं नाव आहे अल्टरनेट अँगल्स टेस्ट. मग तिसरी स्टेप घेतली मी. नाव वी हॅव. आता जी आपल्याजवळ आपल्याला मिळालेली माहिती आहे ती माहिती लिहिली मी इथे. आता आपल्याकडे आहे नाव वी हॅवचा अर्थ होतो आता आपल्याकडे आहे. काय आहे आपल्याकडे, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. लाईन एल ही लाईन एमला पॅरलल आहे आणि लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. हे आहे फ्रॉम 1 and 2. आणि मग ॲट लास्ट आपल्या असं लक्षात आलं की लाईन एल ही लाईन एमला पॅरलल आहे आणि लाईन एनसुद्धा लाईन एमला पॅरलल आहे. म्हणजे इथे दोन लाईन्स एल आणि एन ह्या अशा दोन लाईन्स आहेत ज्या एकाच लाईनला एम लाईनला पॅरलल आहेत. मग ते लिहिलं मी खाली, त्याचा अर्थ लिहिला मी दॅट इज म्हणजेच लाईन्स एल अँड एन, ही लाईन एल आणि ही लाईन एम एन आर पॅरलल टू सेम लाईन एम. एल लाईन आणि एन लाईन ह्या
दोन लाईन्स सेम लाईनला एम लाईनला पॅरलल आहेत. आणि मग नियम असा आहे आपला की हा नियम मी इथे लिहिला की इफ टू लाईन्स आर पॅरलल टू सेम लाईन, जर दोन लाईन्स एकाच लाईनला पॅरलल असतील, सेम म्हणजे एकच, देन दे आर पॅरलल टू ईच अदर. आजच तो नियम मी तुम्हाला शिकवला. मग इथे एल आणि एन ह्या दोन्ही लाईन्स एकाच लाईनला जर पॅरलल आहेत, त्याचा अर्थ झाला मग देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. तर अशा पद्धतीने मुलांनो हे एक्झाम्पल्स, हे पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आता उरलेले एक्झाम्पल्स जे आहे ते मी तुमचे